नमस्कार मंडळी, आज परत एक मस्तपैकी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते। संध्याकाळी काहीतरी लहान मुलांना चटपटीत खायचं असेल आणि इन्स्टंट काहीतरी बनवायचं असेल ना, तर अशी ही मसाला पुरी बनवून बघा। मस्त आहे, खायला खुसखुशीत अगदी आहे आणि सगळ्यांना अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी अशी ही मसाला पुरीची रेसिपी आहे। चला तर मग सुरुवात करूया। इथे एका भांड्यामध्ये आपण गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। गव्हाचं पीठ मेजरिंग कपचं 1 कप घेतलेलं आहे। सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही तिथे चेक करू शकता आणि सोबत रुहीज किचन 22 लगेच सबस्क्राइब करून टाका। 1/4 टीस्पून हळद, 1 टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून धणे आणि जिराची मिक्स पावडर, 1 टीस्पून लाल तिखट घेतलेला आहे, चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि सगळे ते मसाले आपण पिठामध्ये मिक्स करून घेऊया। लहान मुलांना काही ना काहीतरी खायला सारखं लागत असतं, काहीतरी वेगळं करायचं असेल तर अशा पद्धतीने ही मसाला पुरी करा, खूप छान लागते। चहा सोबत पण सुंदर लागते, अशीच कधीतरी खायला पण छान लागते। इथे आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे, ती साधारण 1 टेबलस्पून आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि ती सगळी आपण पिठामध्ये अशी चोळून घ्यायची, म्हणजे जेणेकरून ती सगळीकडे अशी मिक्स होऊन जाते। थोडंसं अगदी 1 टीस्पून तेल टाकून घेतलेलं आहे, जास्त नाही, अगदी थोडंसं 1 टीस्पूनपेक्षा थोडंसं जास्त टाकून घेतलेलं आहे, जेणेकरून आपली पुरी आहे ती छानपैकी खुसखुशीत होण्यासाठी। तुम्ही इथे गरम तेल पण वापरू शकता, पण मी इथे साधंच वापरले। साध्या तेलाने पण तेवढाच फरक पडतो, एवढं काय असं नाही। आणि आता आपण पाणी घेऊन ते पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। फक्त पीठ भिजवताना पाण्याचा वापर अगदी थोडा थोडा करून टाकायचा आहे, कारण का पीठ आपल्याला छानपैकी असं जरा कडकसरच भिजवायचं आहे, असं मऊसर चपातीसारखं पीठ भिजवायचं नाही, जसं पुरीला वगैरे भिजवतो तशा पद्धतीने, पण थोडंसं जरा टाईटच भिजवायचं, कारण का आपल्याला पुरी ही खुसखुशीत करायची आहे, अशी मऊ करायची नाही आहे। त्याच्यामुळे अशी क्रिस्पी अशी आपली पुरी लागली पाहिजे, त्याच्यासाठी म्हणून पीठ हे जरा कडक भिजवायचं आहे। आता थोडासा परत तेलाचा हात लावून घेऊया पिठाला आणि परत आपण पीठ हे जरासं मळून घेऊया। खूप छान अशी रेसिपी आहे, चहा सोबत तर गरमागरम चहा सोबत ही मसाला पुरी तर खूपच सुंदर लागते। नक्की ट्राय करा आणि आवडली रेसिपी तर रुहीज किचन 22 सबस्क्राइब करा आणि मला कमेंट्स करून सांगा। आता आपण पुरी आहे ती लाटायला घ्यायची आहे। तर पुरी लाटताना इथे पहिल्यांदा आपण पोळपाट आणि लाटण्याला तेल लावून घेऊया। इथे आपल्याला पिठाचा वापर अजिबात करायचा नाहीये। आता हे सगळं करताना मी एकीकडे तेल गरम करायला ठेवलेलं होतं, आता इथे आपण तेल लावून घेतलेलं आहे, म्हणजे जेणेकरून आपली पुरी आहे ती चिकटणार नाही। आता असा एक मोठा गोळा घेऊन आपण तो पूर्ण पोळपाटपर्यंत लाटून घेऊया आणि लाटताना एकदम पातळ पण लाटायचं नाही आणि एकदम जाडजाड पण नाही, अशा मध्यम आकारामध्ये आपल्याला ते लाटून घ्यायचे, सगळीकडनं एक समान असं लाटून घ्यायचं आहे। व्हिडिओ आवडला तर आवडत्या व्यक्तीला लाईक शेअर करा आणि तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा। आता आपल्याला पुरी अशी ही असे हे, आता मी एक काटा घेतला आणि त्याच्याने असे चमच्याने आपण ते असे होल पाडून घ्यायचे, की जेणेकरून आपली पुरी ही अशी चपटीच व्हायला पाहिजे, कारण का तशीच ती खुसखुशीत खायला छान लागते। त्यामुळे अशा पद्धतीने आपण त्याला थोडेसे असे होल पाडून घ्यायचे आहेत, की जेणेकरून पुरी आपली फुगली नाही पाहिजे। आता एका झाकणाच्या साहाय्याने मी असे त्याला सेम आकार करून घेते। तुम्हाला छोटी मोठी केवढ्या साईजची पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही त्या साच्यानुसार पुरीचे आकार करून घ्यायचे आहेत। आता मधला जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो आता आपण सगळा काढून घेऊया, तो आपण नेक्स्ट पुरीमध्ये ऍड करूया। अगदी पटकन होणारी अशी रेसिपी असल्यामुळे ना, आणि काहीतरी असं वेगळं खायचं असेल ना, तर अशा पद्धतीने नक्की ट्राय करा। तेल गरम झालेलं आहे, तेलामध्ये एक एक पुऱ्या आता सोडून घेऊया आपण आणि पुऱ्या छानपैकी अशा गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊया आणि झटपट आपली अशी मसाला पुरी ही तयार होत आहे। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर रुहीज किचन 22 सबस्क्राइब करा आणि बेल आयकन दाबायला सुद्धा विसरू नका, कारण मस्त मस्त अशी सुंदर रेसिपी सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकन नक्की दाबा। आपली पुरी इथे छानपैकी फ्राय होते, गरमागरम चहा, हा पाऊस आणि अशी ही मसाला पुरी खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे। नक्की या पावसाळ्यामध्ये ट्राय करा, लहान मुलांना सुद्धा आवडेल आणि मोठ्यांना सुद्धा आवडेल। अशा पद्धतीची आपली ही मसाला पुरी तयार होत आहे। आता पुरी तळून झालेली आहे, ती आता मी वेगळी आता
काढून घेते. काढताना अशा पद्धतीने काढून घेतली की त्यातलं एक्स्ट्रा जे तेल असतं ते सुद्धा निथळून जातं आणि पुरी आपली छानपैकी क्रिस्पी अशी होते. अशी सुंदर मसाला पुरी खायची असेल तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि रेसिपी आवडलीच असेल तर मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि रोहिन्स किचन 22 अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि आवडत्या व्यक्तीला रेसिपी शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.